नमस्कार मंडळी, कोकण व्लॉग अक्षय आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करूया. आज गरवायचा प्लॅन केलेला आहे. गीतेदा गेला आहे पुढे म्हणजे स्टॉपच्या इथे थांबला आहे. मी जातो आता. बघूया आज आम्हाला किती काय वेळ भेटतं मासे. आज पाऊस पण बोलतो प्रमाणाच्या बाहेर पडतो. मित्रांनो बघू शकता इथे तुम्हाला नदीने पात्राच्या बाहेर वाहते नदी, म्हणजे ऑलमोस्ट पाणी भरपूर आलेलं आहे नदीला. इथे आता पुढे चालतोय, मी आपलं पाटणं चाललं. त्या लांब कुठं जायचं नाही. त्या बघा वाटेतच आम्हाला आहे ना काढू भेटलाय. हा बघा गांडूळ कसा जातोय. तर गीते आता त्याला घेतोय. आयता भेटलाय तर आम्ही बोललो आज करूया. बघा कशी टेक्निक वापरतोय, पण पाठी फिरलाय एकदम. बोलाल ना सापासारखा काढू धावतो. बघा कशी टेक्निक लावतो, पण काढू काय आतमध्ये जायला तयार नाही. गाडी येत. मित्रांनो हा गीत्यादा आहे ना त्या काढूसोबत लहान पोरासारखा खेळतोय. बघू शकता अजून त्याला नाही. आता तो बाटलीत टाकला नाही. छोटीशी बॉटल घेतली, त्याच्यात 4-5 काढू पकडलेली आहेत. बघू बोलूया संध्याकाळपर्यंत टाइमपास करूया. हे बघा मित्रांनो आज नदीला किती पाणी आहे. अजून बोला 3-4 दिवस कंटिन्यू पाऊस पडतोय. आणि आज सकाळपासून आहे ना पाऊस खूपच जास्त आहे. पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही. तर बोललेलं घरी आम्ही बसून आम्हाला झोप यायला लागली होती. जाऊया गरवायला. मिनी वॉटरफॉल आहे वरतून तो बघा झाडाच्या ह्याच्यातनं दिसत नाही. बघा मिनी वॉटरफॉल फ्रॉम कोतुळ. मित्रांनो आलेलं आहे आम्ही आता गरवायला. आमचं बोलो आज इथंच पुलावरून गरूया असं ठरवलेलं, कारण नदीला पाणी खूप आहे. हे बघा या साईडला बघा किती पाणी वाहतं आहे. इकडून ऑलमोस्ट त्या बांधाला टेकायला आलं. पाण्याचा गडूळ आहे. थोडंसं पाऊस थांबला असता तर गरवायला अजून मजा आली असते. हे बघा खूप म्हणजे खूप पाणी. पाऊसच खूप पडतो त्याच्यामुळं ही कंडिशन आहे. तो ते काही ठिकाणी नद्यांनी ना बोलाल खेड चिपळूणला वगैरे नद्यांनी पाण्याची पातळी एवढी वाढवली की शहरांमध्ये वगैरे पाणी भरलं आहे. काही गावांमध्ये पण पाणी भरलेलं आहे. ते बघा इथे आम्ही खाली जाऊन गरवतो, पण आता बघा किती पाणी आहे. आणि तिकडून पाऱ्याचं पाणी येतं आहे, नदीला भेटतं आहे. खूपच पाणी आहे. मित्रांनो आता आम्ही जागा बघून आता गरवायला सुरुवात करतो आहे. घरी टाकूया. घरी टाकल्याच्या नंतर मी व्हिडिओ शूट करेन. बघूया. घरी टाकली मी इथे खाली, पण बोलाल ना घरीत काही थांबायचं नाव घेत नाही. पाण्यासोबत असं एका जागेवर थांबत नाही. पाणी पण खूपच जास्त आहे त्याच्यामुळे थांबत नाही आहे. घरी टाकली आहे मी तिथे थोडंसं शांत पाणी वाटतं म्हणून. घरी ना बोला पाणी एवढं जास्त आहे तर घरी थांबत नाही आहे, पाण्यासोबत वाहते. तरी गरीला मी शिसं लावले. गीत्या तिथं पुढं गरवतो आहे. गीत्याचा आणि शशीदा आहे. बघूया आज आम्हाला काय भेटतं. झालं आता थोडा बराच वेळ झाला आहे. बघूया आज काय. अजून तर भवानी काय झालेली नाही मित्रांनो. अजून काही भवानी झाली नाही. झाले आम्हाला 15-1 मिनटं होऊन. माशांची बाईट पण नाही. बघूया संध्याकाळपर्यंत आम्हाला काय भेटतं आहे काय. आज पाऊस पण खूप आहे. पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही. अक्षरशः पावसानं धुमाकूळ घातला आहे. ऑलमोस्ट पाणी आता बाहेर काढायला सुरुवात केलेली आहे. आता बघा आमच्या समोरच बघा माझ्या ते पुढे आहे ना बाग आहे. त्या बागेतून पाणी आता जायला लागलं आहे इकडे पुढे. पाऊस खूप आहे, म्हणजे असं वाटतं काही वेळाच्या नंतर इथून पण आता जाईल म्हणून. मी माझ्यातली घरी शशीदाने घेतला नाही आता आणि गरवतोय तो. बघूया आता काय मिळतं आहे. तिकडे गीत्यादा गरवतोय, त्याला पण अजून काही भेटलं नाही. बघूया आता.
तर तिथे पुढे गरवते, बघूया त्याच्याजवळ जाऊया. मी इथं गरवत होतो तर माझी गरी शेशी त्याच्या हातात दिली. आता बघूया इथे त्याला काय भेटतं आहे. परवा आम्हाला नाही बोललं तरी 1-1.5 तासाच्या आतमध्ये 7 शिंगट्या भेटल्या होत्या आणि 2 खेकडे भेटले होते. आज बघूया काय भेटतं आहे. पण परवा कसं पाणी खूप कमी होतं, आज जास्त आहे. काय भेटले काय रे? काय लागेल आज? काय वाटतंय तुला आज? लागेल ना? हां, गीत्याचा बोलतोय लागेल, नक्कीच लागणार. कारण बाईट आहे वाटतं, त्याच्यामुळे तो बोलतोय. बघूया आता काय भेटतं आम्हाला. आज असंच बोललो टाईमपास कर, घरात बसून बसून झोप येईल, त्याच्यापेक्षा बोललेलो आता जाऊया. पाऊस भरपूर आहे. पाऊस थोडा थांबला असता ना तर घरावर बरं वाटलं असतं, पण पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही. सुतेरी वळली आहे बघू शकता, म्हणजे खालून वरती येईपर्यंत वरती आणली आणि सुटली ती, नाही तर भेटली नसती. एवढी चांगली सुतेरी भेटली. अरे लागलं पाय, 1 नंबर सुतेरी भेटली. हे बघा, जबरदस्त काम 25 झालंय. हे बघा, हे बघा कशी वळते, म्हणजे तिच्या तोंडातनं गरी, म्हणजे तिला बाजूला लागली, वळली ती. मी हे तिला जाऊ नको देऊ, तिकडे सगळं बिल आहेत, पहिली हे कर. हे बघू शकता केवढी मोठी भेटली आणि नेमकी सुटली. मी म्हटलं आज भेटते की नाही, 1 नंबर भारी भेटली. हे बघ केवढे काढले. त्या दिवशी याच्यापेक्षा मोठी सुटली, याच्यापेक्षा मोठी होती ना, याच्यापेक्षा मोठी होती. ते इकडे टाकली, इकडे कंटाळून. एव्हा केवढी भेटली. नशिबात इथं आल्यावर सुटली. इथं आल्यावर सुटली. याची गंमत सुरू आहे तिला भरताना, ती यायचं नाव घेत नाही. सुतेरी आली रस्त्यावर. एव्हा केवढी काय. चलो मित्रांनो, परवाची एवढी सुतेरी सुटली होती, आज भेटली फायनल. ती पण भेटली नसती, वरती काढता काढता एकदम सुटली, वरती येऊन सुटली. नाही तर बोलो ब्रिजवरून खाली सुटली असती ना तर आज पण काय भेटली नसती. तर बघूया आज भेटली आहे. गीत्याला देतोय मला काढू लावून, बघूया काय भेटतं. आता परत एकदा टाकतो, बघू. नाही एकदा गरी टाकली, पण आता गरीला काय लागले काय समजत नाही. बहुतेक गरी अटकली वाटतं, कारण मगाशी टाकली होती तिथंच टाकली आहे, पण आता बहुतेक गरी अटकली आहे. तर बघूया आता येते काय गरी. बराच वेळ ट्राय करतो, बघू येते काय. मित्रांनो बराच टाईम गरवतो आम्ही, बोला तर तास होऊन गेला. आता 6 वाजत आले, काय एक सुतेरी तेवढी भेटली, अजून तर काय भेटलं नाही. आणि इथे भाई गरवत आहेत. तर बघूया, मी एक गरी तोडली आहे, लाकडामध्ये वाटतं गरी अडकली होती, ती एक तुटली. ते जण गरवत आहेत. एक बारका पोरगा बघतोय, अजून काय भेटलं नाही. मी पण आता घरी टाकतो परत एकदा. पाणी तर बोलाल तर खूप वाढलं आहे. मगाशी पाणी बघू होतं, आता तिकडे सगळं पाणी फुटलं आहे. पाऊस काय थोडासा आता कमी आहे, थोडासा नॉर्मली. अजून बघू किती खूप वेळ गरवतोय, पण काय मासे आता परत काय लागत नाही. आणि नदीचं पाणी पण वाढलं आहे खूप. आधी त्याला इथं पुढं जाऊन गरवतो, बाई तिकडं पाठीमागे आहे गरवतो. बघूया, अजून तर काय भेटत नाही आहे. तर बाईट पण नाही, की नदीला पाणी खूप आलं आहे म्हणून की काय समजत नाही. ही जागा दिसत होती, इथं चौतरा आहे तो, पण आता बोलाल तर काहीच दिसत नाही. पाणी बघा किती आहे. आणि पाऊस पण आता कमी झाला आहे थोडंसं. त्यातूनच आता आम्हाला काय भेटतं ते बघूया, काय मिळतं आहे की नाही. आता एक किरवी होती, पण वरती आणेपर्यंत सुटली. ती चांगली किरवी होती, भेटली असं तेवढी वाढ झाली अशी, पण अजून काही तसं झालेलं नाही. बराच वेळ तिथं गरवतं, बहुतेक त्याला तिथं स्ट्राईक आहे, पण काय मासा भेटत नाही. बघूया आता अजून थोडा वेळ काय भेटते काय. तसा अंधार पडत चालला आहे, तशी अपेक्षा आहे की भेटेल म्हणून मासा.
बघूया त्यातनं काय. माझ्या घरीला एक किरवी होती पण ती ब्रिजवर वरती आणेपर्यंत सुटली. तिथे बघतो झाडावर आता केळटी आली. केळट्यांचा किचाट सुरू झाला आहे. त्याचा आवाज देत आहेत. सिग्नल बघू ऐकू शकता तुम्ही कसं. हा गीत्यादा आहे ना बराच वेळ मला बोलतोय की मासा लागल पण काय ओढत तर नाही. आज त्याचा लकच चालत नाही. काय वा तुला काय म्हणायचं आहे? काय नाही, पाणी जास्त आहे त्याच्यामुळे त्या माशाला ओढायला काही चान्स भेटत नाही. भूक नाही लागली काय त्याला? नाही, त्याला चान्स नाही. पाणी जास्त आहे, घरी खाली बसत नाही. हां, असा विषय आहे. तरी थोडा काढून घालायच्या नंतर जरा सुरुवात होईल असा अंदाज आहे. पोलावरच्या लाईटी लागल्या. अजून किती अंधार हवाय? पोलावरच्या लाईटी लागल्या तरी बोलतो अजून अंधार पाहिजे बोलतोय. अजून पाहिजे, अंधार उजेड आहे. हां, अजून थोडा अंधार पाहिजे. बहुतेक आज आमची नाईट फिशिंगच होईल. पूर्ण पाऊस काय थांबायचं नाव नाही येणार. पावसाचे दिवस सुरू आहेत तर काय पाऊस थांबतोय? मित्रांनो आता ऑलमोस्ट अंधार पडत आला आहे. बघूया आम्हाला काय मासे भेटत आहेत की नाही. आज फक्त एक सुतेरी भेटली आहे, बाकी काहीच नाही भेटलेलं. बघूया. छत्री ठेवल्यामुळे मासा भेटेल अशी तुझी आशा आहे? अशा आहे. आणि छत्री असल्यामुळं अडथळा होतो घरी ओढण्यासाठी. भाई आलाय. भाईचा काढू संपलाय. भाईचा काढू संपलेला आहे. काय गीता बघू काय पण भाईचा तरी माझा काय आज काय काय मासा काय लागत नाही दोघांना. आता बघा, आता जरा बस, आता आपली सुरुवात आहे. आता तुमच्या दोघांची सुरुवात होईल. आता पटापट मासे वाढा तुम्ही. आता कॅमेरा धरूनच ठेव. कॅमेरा तुम्ही टेन्शन नका घेऊ. तुम्ही वरती मासा आणलात की मी शूट करणार. सुरुवात होतो का आता? त्याकडे आणणार होता वरती. आता परत त्याच्यापेक्षा मोठा होता हा. खेकडे काय सोडायचं नाही. काढ वरती हिटर टाक, मग बघील काय करायचं ते. निघला की तू टेन्शन नको घेऊ. भारी जाऊन तिकडं आता टाकतोय घरी परत एकदा. बघूया काय काढतं. अंधार पण पडत चालला आता आहे. गीत्यादा बोलतोय की भेटतील मासे म्हणून. आता अंधार पडत चाललाय तर आता बघूया काय मासे भेटतात, किती भेटत आहेत. परवा आम्हाला भेटले होते चांगले 7 शिंगटा चांगल्या भेटल्या होत्या आणि 2 किरव्या भेटल्या होत्या. आज काहीच नाही अजून. आज पाणी पण खूप जास्त आहे. पाणी पण बघा कुठपर्यंत आलेलं आहे. मगाशी सर्व दिसत होते इथे खाली. आज खूप पाणी जास्त आहे. पाऊस पण थांबायचं नाव घेत नाही. पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही ना, म्हणून हा प्रॉब्लेम. पाऊस थांबला असता की बरोबर झालं असतं. आमच्या घरांना आहे ना किरव्या लागतात दोघांच्या पण दोघांमधली एकही किरवी काय वरती काढलेली नाही एकाने. फक्त किरव्या सोडला. आता परत मित्रांनो किरवी होती, दाखवता नाही आली कारण मोबाईल खाली पाडण्याची भीती हे असते. मोबाईल खाली पडला तर सगळं समजलं. तीन परत मी 3 सोडल्यात त्या. म्हणजे टोटल 6 किरव्या आम्ही दोघांनी सोडलेल्या आहे. म्हणजे वरती आल्याच नाही. ब्रिजवरून वरती आणायचं बोललं तर लय मुश्किल काम आहे. मित्रांनो पूर्ण अंधार पडलाय. आम्ही दोघे इथेच एकाच ठिकाणी गरवतोय कारण आम्हाला सारख्या किरव्या येतात घरीला, पण त्या काय वरती यायचं नाव घेत नाही. बघूया अजून किती टाईम आम्ही गरवून काय भेटतं आहे आम्हाला. बराच वेळ झाला गरवतोय आम्ही. 5 वाजल्यापासून गरवतोय पण अजून तरी काहीच भेटलं नाही. एक सुतेरी भेटली तेवढीच. आणि आता भेटतात ते किरव्या भेटतात त्या पण वरती येत नाही ब्रिजवर. पण अंतर खूप पडतं त्याच्यामुळं थोडा प्रॉब्लेम. मित्रांनो बराच टाईम गरवत होतो, किरवी काही येत नव्हती. फायनली एक किरवी आता वरती आणलेली आहे. आणि अशाच पद्धतीने अशा किरव्या भेटत होते. याच्यापेक्षा मोठ्या किरव्या होत्या.
त्या काही येत नव्हत्या. वरती आणण्याचा प्रयत्न केला पण सुटत आले. आणि आत्ता बोलाल तर ही बघा, ही एवढी चांगली किरवी भेटली आहे. मला ते घरात गेलो होत्या इकडे वाऱ्यासारखे धावतात. आंगडे मोडतो यांचे किरवीचे. ह्याच्यापेक्षा मोठ्या किरवी होत्या आणि ठेवतो नाही ते घरात जातात रे. नाही काय नाही. अजून काय भेटतात काय किरव्या? अरे किती पासा सुटते भाई किरव्या. कुठे मी पण किती सोडले आहेत. याला बोलत ना आता मगाशी आली बोलतो. आवाज गेला ना की सोडतात ते. मित्रांनो, हा 5 वाजल्यापासून गरवते आणि केवढं मोठं पातं बघा आवडला नाही. हे बघा केवढं आहे, केवढं मोठं पातं काढला नाही. म्हणजे बोलायला तर 10 किलोचं एक पातं काढला नाही गीत्यादान. आणि गरवते कसं आता ऑलमोस्ट आम्ही घरी जायच्या प्लॅनवर होतो आणि तेव्हा नाही हिरवी नाही वरती ना, टेन्शन नको घेऊ. पाणी वाढलंय खूप आता भाई. हाय काहीतरी किरवी आत्ताची पण चांगली होती रे. मित्रांनो, गरवता लाईट गेली, सगळीकडे अंधार झालाय होऊ शकता. आता आमच्या इकडूनची शेवटची एसटी ती आता आली. हे बघा कोणतरी उतरतोय. एसटी इकडे फिरवायची. बघूया, बराच वेळ झाला काय भेटत पण नाही आता. गीता बास करूया. आता समोरून एक गाडी येते, तिचा आवाज पण आम्हाला येत नाही, एवढा पाऊस आहे. सगळं पॅकअप करून आम्ही आता घरी जातोय, कारण लाईट वगैरे पण गेलेली आहे. पूर्ण अंधार वाटत होता. ही कोणती तरी गाडी जाते, एकदम सावकाशपणे जातोय तो. गीतेला पुढे चालतोय म्हणजे माझ्या पाटणं भाई तर निघालेला. बघूया आता पुढे काय होईल. मित्रांनो, काल आम्ही संध्याकाळी मी आणि गीतेला गरवायला गेलो होतो आणि बराच वेळ काय गरवलेलं पण काय भेटलं नाही आम्हाला. एक सुतेरी, एक पाता आणि एक खेकडा भेटला. खेकडे लागत होते पण ते पाणी वरती आणताना सुटत होते. तर काल म्हणजे असं झालं असेल की आम्ही गरवायला गेलो तेव्हा पाणी कमी होतं, पण हळूहळू पावसामुळे ना नदीला पूर येत गेला. मी काल हे नदीचं पात्र ते हे झाड आहेत समोर, त्यांच्या पलीकडे. आता नदीचं पात्र बघा कुठून वाहतं. रात्री याच्यापेक्षा जास्त पाणी वाहत होतं. रात्री अंधार वगैरे खूप झाला तर त्याच्यामुळे शूट नाही करायला भेटलं. आणि पाऊस आहे ना प्रमाणाच्या बाहेरच पडतो. 4-5 दिवस कंटिन्यू पाऊस पडतो. हे एवढं नदी तर झाडांच्या तिकडे नदी आहे आणि इकडे नदीचं पात्र आहे. या 2-3 दिवसाच्या पावसाने ना पूर्ण नदीला पाणी केलं आणि बोलाल तर पावसाने कहर केला एकदम. तर ना आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तो मला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.